BMP मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मध्ययुगीन भारतामध्ये आपण आज दिल्ली सल्तनत या टॉपिकवरती तब्बल 50 MCQ टाइप प्रश्न आपण घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, दिल्ली सल्तनतची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे, तुम्हाला जर उत्तर माहित असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे। उत्तर आहे इल्तुतमिश यांनी दिल्ली सल्तनतची स्थापना केली होती। 2012 मध्ये इतुद्दीन ऐबक गुलाम वंशाची स्थापना करून दिल्ली सल्तनतची सुरुवात केली होती। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। दिल्ली सल्तनतची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1206 साली दिल्ली सल्तनतची स्थापना झाली होती। कारण मोहम्मद घुरीच्या मृत्यूनंतर 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक स्वतंत्र शासक बनला होता। पुढचा प्रश्न, दिल्ली सल्तनतीचा पहिला वंश कोणता होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुलाम वंश हा दिल्ली सल्तनतीचा पहिला वंश होता। कारण दिल्ली सल्तनतीचा सुरुवात गुलाम ममलूक वंशापासून झाली होती। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। कुतुब मिनारचे बांधकाम कोणी सुरू केले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुतुबुद्दीन ऐबक यांनी कुतुब मिनारचे बांधकाम केले होते। कारण कुतुब मिनारचे बांधकाम ऐबकने सुरू केले आणि इल्तुतमिशने पूर्ण केले होते। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा। पुढचा प्रश्न आहे, कुतुब मिनार पूर्ण कोणी केला? तर याचे योग्य उत्तर आहे इल्तुतमिश यांनी। पर्याय क्रमांक इल्तुतमिश यांनी कुतुब मिनार पूर्ण केला होता। ऐबकच्या मृत्यूनंतर इल्तुतमिशने कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण केले होते। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। दिल्लीची पहिली महिला सुलतान कोण होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक रजिया सुलतान ही दिल्लीची पहिली महिला सुलतान होती। कारण रजिया सुलतान ही दिल्ली सल्तनतीची पहिली आणि एकमेव महिला शासक होती। मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नांचे उत्तर अगोदरच माहीत असेल तर तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढचा प्रश्न, रजिया सुलतान कोणाची कन्या होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इल्तुतमिश यांची कन्या ही रजिया सुलतान होती। कारण इल्तुतमिशने रजियाला आपला उत्तराधिकारी घोषित केले होते। पुढचा प्रश्न, चहलगानी संघटना कोणी स्थापन केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इल्तुतमिश यांनी चहलगानी संघटना स्थापन केली होती। कारण चहलगानी म्हणजे 40 सरदारांचा प्रभावशाली गट होता। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। सिजदा व बायबोस प्रथा कोणी सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बलबन यांनी सिजदा व बायबोस प्रथा सुरू केली होती। कारण बलबनने राजसत्तेचा मान वाढवण्यासाठी या प्रथा सुरू केल्या होत्या। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। गुलाम वंशातील सर्वात महान शासक कोण होता? तर याचं योग्य उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे। तुमच्या सर्वांसाठी पर्याय आहे ऐबक, इल्तुतमिश, रजिया आणि बलबन। यापैकी योग्य उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। खिलजी वंशाचा संस्थापक कोण होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जलालुद्दीन खिलजी हा खिलजी वंशाचा संस्थापक होता। कारण 1290 मध्ये जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली होती। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। अलाउद्दीन खिलजी कोणत्या सुधारणेसाठी प्रसिद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बाजार नियंत्रण व्यवस्थेसाठी। कारण वस्तूंच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी बाजार नियंत्रण व्यवस्था लागू केली होती। म्हणून अलाउद्दीन खिलजी हा बाजार नियंत्रण व्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहेत। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। दक्षिण भारतावर मोहीम कोणी केल्या? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मलिक काफूर याने दक्षिण भारतावर मोहीम सुरू केल्या होत्या। कारण मलिक काफूर हा अलाउद्दीन खिलजीचा विश्वासू सेनापती होता। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। अलाउद्दीन खिलजीने कोणत्या आक्रमणांना पराभूत केले होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मंगोल यांना पराभूत केले होते। त्याने अनेक मंगोल आक्रमणे परतून लावली होती। पुढचा प्रश्न, अलाई दरवाजा कोणी बांधला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खिलजी याने अलाई दरवाजा बांधला होता।
आलाई दरवाजा हा इंडो इस्लामिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. पुढचा प्रश्न, तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गियासुद्दीन तुघलक हा तुघलक वंशाचा संस्थापक होता. कारण 1320 मध्ये तुघलक वंशाची स्थापना झाली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. राजधानी दिल्लीहून दौलताबादला कोणी हलवली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुहम्मद बिन तुघलक यांनी राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली होती. ही योजना अयशस्वी ठरली आणि लोकांना याचा मोठा त्रासही झाला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. टोकन चलन योजना कोणी सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुहम्मद बिन तुघलक यांनी टोकन योजना सुरू केली होती. कारण तांब्याची नाणी चांदीच्या नाण्याप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न केला होता. पुढचा प्रश्न, मुहम्मद बिन तुघलकाला इतिहासात काय म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बुद्धिमान मूर्ख असे मुहम्मद बिन तुघलकाला इतिहासात म्हटले जाते. कारण त्याच्या अनेक योजना चांगल्या होत्या पण अंमलबजावणी अयशस्वी ठरली होती. पुढचा प्रश्न, कालव्यांच्या बांधकामासाठी प्रसिद्ध शासक कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फिरोजशाह तुघलक हा कालव्यांच्या बांधकामासाठी प्रसिद्ध शासक होता. कारण फिरोज तुघलकने सिंचन व्यवस्था विकसित केली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. फिरोजाबाद शहर कोणी बसवले होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फिरोज तुघलक यांनी फिरोजाबाद हे शहर बसवले होते. दिल्लीजवळ हे फिरोजाबाद शहर वसवले होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तैमूरने भारतावर आक्रमण कधी केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1398 साली तैमूरने भारतावर आक्रमण केले होते. कारण तैमूरच्या आक्रमणामुळे दिल्ली सल्तनतीला मोठा धक्का बसला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सय्यद वंशाचा संस्थापक कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक खिज्र खान हा सय्यद वंशाचा संस्थापक होता. कारण तैमूरच्या प्रतिनिधी म्हणून खिज्र खान सत्तेवर आला होता. पुढचा प्रश्न, दिल्ली सल्तनतीचा शेवटचा वंश कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोधी हा दिल्ली सल्तनतीचा शेवटचा वंश होता. कारण लोधी वंश हा दिल्ली सल्तनतीचा अंतिम वंश होता. पुढचा प्रश्न, लोधी वंशाचा संस्थापक कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बहलोल लोधी हा लोधी वंशाचा संस्थापक होता. कारण 1451 मध्ये बहलोल लोधीने लोधी वंशाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, आग्रा शहराची स्थापना कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिकंदर लोधी यांनी आग्रा शहराची स्थापना केली होती. कारण सिकंदर लोधीने 1504 मध्ये आग्रा शहराची स्थापना केली. पुढे मुघल साम्राज्याची महत्त्वाची राजधानी म्हणून आग्रा प्रसिद्ध झाली आहेत. पुढचा प्रश्न, पहिली पानिपतची लढाई कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1526 साली पहिली पानिपतची लढाई झाली आहे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. कारण 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात पहिली पानिपतची लढाई झाली. या युद्धामुळे दिल्ली सल्तनतीचा अंत झाला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पहिल्या पानिपतच्या युद्धात इब्राहिम लोधीचा पराभव कोणी केला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाबर यांनी पहिल्या पानिपतच्या युद्धात इब्राहिम लोधीचा पराभव केला. कारण बाबरने तोफा आणि आधुनिक युद्धतंत्राचा वापर करून इब्राहिम लोधीचा पराभव केला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. दिल्ली सल्तनतीची राजभाषा कोणती होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फारसी ही पर्याय क्रमांक डी, फारसी ही दिल्ली सल्तनतीची राजभाषा होती. कारण प्रशासन, न्यायव्यवस्था आणि राजकीय कामकाजासाठी फारसी भाषेचा वापर केला जात असे. पुढचा प्रश्न, भारताचा पोपट म्हणून कोण ओळखला जात असे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमीर खुसरो याला भारताचा पोपट म्हणून ओळखलं जात असे. कारण अमीर खुसरो हे प्रसिद्ध कवी, संगीतकार आणि साहित्यिक होते. त्यांना तृतीय हिंद भारताचा पोपट असे म्हटले जात होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अमीर खुसरो कोणाच्या दरबारात होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अलाउद्दीन खिलजीच्या दरबारात अमीर खुसरो होता.
पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत, कारण अमीर खुसरो हे अलाउद्दीन खिलजीच्या दरबारातील प्रसिद्ध कवी होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इक्ता पद्धतीचा संबंध कशाशी आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महसूल प्रशासनाशी एकता पद्धतीचा संबंध आहेत, कारण एकता पद्धतीमध्ये अधिकाऱ्यांना महसूल गोळा करण्यासाठी विशिष्ट प्रदेश दिला जात असे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गुलाम वंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कैकुबाद हा गुलाम वंशाचा शेवटचा शासक होता, कारण कैकुबादच्या दुर्बल कारभारामुळे गुलाम वंशाचा अंत झाला आणि खिलजी वंश सत्तेवर आला होता. मित्रांनो, व्हिडिओ खूप मेहनतीनं बनवलेला आहे. आमची फक्त तुमच्याकडे एकच अपेक्षा असते की तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खिलजी क्रांती कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1290 साली खिलजी क्रांती सुरू झाली. 1290मध्ये जलालुद्दीन खिलजीने सत्ता हस्तगत करून खिलजी वंशाची स्थापना केली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तारीख-ए-फिरोजशाही हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जियाउद्दीन बर्नी यांनी तारीख-ए-फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला, कारण हा ग्रंथ दिल्ली सल्तनतीच्या इतिहासाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. दिल्ली सल्तनतीत एकूण किती वंश होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण 5 वंश होते. किती? पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहेत. गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद आणि लोधी असे 5 वंश दिल्ली सल्तनतीत होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. दिल्ली सल्तनतीचा कालखंड कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1206 ते 1506. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. 1206 ते 1506 हा दिल्ली सल्तनतीचा कालखंड होता. कुतुबुद्दीन ऐबकापासून इब्राहिम लोधीपर्यंतचा कालखंड दिल्ली सल्तनतीचा मानला जात होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मित्रांनो, तुमचा स्कोर हा कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा प्रश्न. बलबन कोणत्या वंशातील होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुलाम वंशातील होता, कारण बलबन हा गुलाम वंशातील अत्यंत शक्तिशाली शासक होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. दिल्ली सल्तनतीचा शेवटचा सुलतान कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इब्राहिम लोधी हा दिल्ली सल्तनतीचा शेवटचा सुलतान होता, कारण इब्राहिम लोधीचा पराभव झाल्यानंतर दिल्ली सल्तनतीचा अंत झाला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. लोधी वंश कोणत्या वंशाचा होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अफगाण या वंशाचा लोधी होता, कारण लोधी हे दिल्ली सल्तनतीतील पहिले अफगाण शासक होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. दिल्ली सल्तनतीचा शेवट कोणत्या युद्धामुळे झाला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पहिली पानिपतची लढाई. यामुळे दिल्ली सल्तनतीचा शेवट या युद्धामुळे झाला होता, कारण 1526च्या पानिपतची युद्धानंतर दिल्ली सल्तनतीचा अंत झाला होता. पुढचा प्रश्न. दिल्ली सल्तनतीनंतर कोणते साम्राज्य स्थापन झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक मुघल साम्राज्य स्थापन झाले, कारण बाबरने मुघल साम्राज्याची स्थापना केली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अल्लाउद्दीन खिलजीचा प्रसिद्ध सेनापती कोण? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक मालिक काफूर हा अल्लाउद्दीन खिलजीचा प्रसिद्ध सेनापती होता, कारण मालिक काफूरने दक्षिण भारतातील अनेक यशस्वी मोहिमा केल्या होत्या. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कुतुब मिनार कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिल्ली येथे कुतुब मिनार आहेत, कारण कुतुब मिनार दिल्लीतील मेहरौली येथे आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअरही करा. पुढचा प्रश्न. रजिया सुलतानचा राज्यकाल कोणता होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1236 ते 1240. रजिया सुलतानचा राज्यकाळ होता, कारण रजिया सुलतानचे 4 वर्षे राज्य केले आणि दिल्लीची पहिली महिला शासक म्हणून बनली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मोहम्मद घोरीचा सर्वात विश्वासू गुलाम कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इल्तुतमिश हा मोहम्मद घोरीचा सर्वात
गुलाम होता, कारण ऐबक घोरीचा सेनापती आणि विश्वासू हा गुलाम होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तुघलक वंशातील सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुहम्मद बिन तुघलक. पर्याय क्रमांक बी, मुहम्मद बिन तुघलक हा तुघलक वंशातील प्रसिद्ध शासक होता, कारण राजधानी स्थलांतरनंतर आणि टोकन चलन यांसारख्या योजनांमुळे तो प्रसिद्ध झाला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तैमूर कोणत्या प्रदेशातून आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य आशियातून तैमूर हा आला होता, कारण तैमूर हा मध्य आशियातील समरकंद प्रदेशाचा शासक होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. दिल्ली सल्तनतीतील सर्वाधिक काळ राज्य करणारा वंश कोणता होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तुघलक हा होता, कारण तुघलक वंशाने सुमारे 1320 ते 1414 पर्यंत राज्य केले होते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. दिल्ली सल्तनतीच्या स्थापत्यकलेचे सर्वोत्तम उदाहरण कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुतुब मिनार. कुतुब मिनार हे दिल्ली सल्तनतीच्या स्थापत्यकलेचे सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचे उदाहरण मानले जात असे. मित्रांनो, हे होते मध्ययुगीन भारतातील दिल्ली सल्तनतीवर आधारित 50 MCQ प्रश्न. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.